नमस्कार. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आजची घटना आज आपण पाहणार आहोत कर्नाटकातील चिकमंगळूर शहरातील जवळ असलेल्या कडूर शहरामधील. तर या गावामध्ये एक कुटुंब राहत होतं. दोघं नवरा बायको, सुब्रमण्यम आणि त्यांची बायको मीनाक्षी अम्मा. तर सुब्रमण्यम यांचं वय होतं 60 वर्ष आणि मीनाक्षी अम्माचं वय होतं 56 वर्ष. तर एके दिवशी हे 31 मे 2025 रोजी सुब्रमण्यम हे बेपत्ता झाले. कामानिमित्ताने त्यांचा शिंपी समाजाचे होते ते आणि त्यांचा टेलरिंगचा व्यवसाय होता. म्हणजे कपडे शिवायचे वगैरे ते काम करायचे. त्यांचं तिथं शॉप घरापासून एक अर्धा एक किलोमीटरवर त्यांचं शॉप होतं आणि तिथे जाऊन ते रोज त्यांचा व्यवसाय चालवायचे. त्या व्यवसायाच्या मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. तर 31 मेच्या दिवशी हे सुब्रमण्यम कामानिमित्ताने घरातून बाहेर पडले आणि संध्याकाळी परत माघारी आलेच नाही. म्हणून त्यांची जी पत्नी होती मीनाक्षी अम्मा हिने त्या दिवशी त्यांची वाट पाहिली रात्रभर, पण ते काय माघारी आले नाहीत. म्हणून तिने दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 1 जूनच्या दिवशी पोलिसांमध्ये त्यांची मिसिंगची तक्रार दाखल केली. आता पोलिसांना त्यांचा शोध घेणं हे मोठं आव्हान होतं. तर पोलिसांनी आसपासच्या परिसरात त्यांचा शोध घेणं वगैरे सुरू केलं, पण त्यांना ते काही सापडत नव्हते. आता त्यांनी तिथले एक CCTV वगैरे चेक केले, तर तिथं आसपास तरी CCTV नव्हते. तर एके दिवशी त्यांना की तिथूनच म्हणजे एक 24 किलोमीटर अंतरावर एक पोलीस स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन आहे, तेच कोदुरच रेल्वे स्टेशन आहे. तिथं एक त्यांना साखरपटना म्हणून एक गाव होतं आणि त्या गावातल्या रेल्वे स्टेशनच्या पटरीवर एका भटक्या कुत्र्याने एका माणसाचा पाय तोडून तिथं तो घेऊन आला होता. आता त्या रेल्वे कर्मचाऱ्यांना ती घटना दिसली, त्यांनी पोलिसांना त्याची बातमी दिली आणि पोलीस तिथे पोहोचले. तर मग ते DNA रिपोर्ट वगैरे याच्या माध्यमातून पोलिसांनी त्यांची ओळख पटवली आणि तिथल्या स्थानिकांच्या मदतीने त्या मृतदेहाचे अजून काही तुकडे मिळतात का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तर त्या DNAच्या वगैरे रिपोर्टनुसार ती जो मृतदेह होता तो ह्या सुब्रमण्यम स्वामींचा होता. आता सुब्रमण्यम स्वामींचं वय होतं जवळजवळ 60 वर्ष. मग ह्या वर्षात म्हणजे वयाच्या उताराव्या वर्षी जर त्यांची कोणी हत्या केली असेल आणि ते गायब झाले असतील. आता तो मृतदेह होता तो अर्धवट जळालेला होता आणि त्या अर्धवट मृतदेहाचे तिथं आसपासचे रानटी कुत्रे हे लचके तोडत होती. बरं, तो मृतदेहाचे तुकडे असे आसपासच्या जंगलात पसरलेले पण होते. तो घनदाट जंगलाचा प्रदेश होता, पण पोलिसांनी ते तुकडे तिथं स्थानिकांच्या मदतीने थोडे फिरून हे करून ती तुकडे पण गोळा केले. आता त्यांच्या मृतदेहाचे कारण शोधणे हे पोलिसांमध्ये मोठे आव्हान होते. तर त्यांना तिथे एके दिवशी म्हणजे ज्या दिवशी घटना घडली 31 मे 2025ची, त्या दिवशी एका लांबच्या CCTVमध्ये एक यांचा जो ओळखीचा मित्र होता प्रदीप, ज्याचं वय वर्ष होतं 33, तो 33 वर्षाचा प्रदीप, सिद्धेश आणि विश्वास आणि हे सुब्रमण्यम स्वामी असे 4 जण एका 4 व्हीलर गाडीमधून जाताना दिसले. मग त्या CCTVच्या आधारे पोलिसांनी प्रदीपला चौकशीसाठी बोलावले. आता प्रदीपला चौकशीसाठी बोलावल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे थोडी शोधाशोध सुरू केली. तर पोलिसांना ते अगोदर तर काय त्यांची माहिती देत नव्हता तो शक्यतो तो, पण नंतर जसं पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने जे काय घडलं ते सविस्तरपणे सांगितलं. आता त्याने जे पुढे सांगितलं ते नक्कीच हृदय हेलावून टाकणारं आहे. कारण ही घटना आपल्या म्हणजे आता ह्या प्रदीपचं वय वर्ष होतं 33 आणि या सुब्रमण्यम जी होता त्यांचं वय वर्ष होतं 60. आता हे सुब्रमण्यम आणि हा प्रदीप थोडं शेजारी राहिला, थोडंच अंतर होतं त्यांच्या घरामध्ये आणि हे दोघेही मित्र होते. एक शेजारी असल्यामुळे ओळख होती त्यांची. आणि जेव्हा यांची जी सुब्रमण्यमची पत्नी होती मीनाक्षी अम्मा, याचे आणि प्रदीपचे मागील 4 वर्षापासून प्रेमसंबंध आणि शारीरिक संबंध सुरू होते. आता शेजारी असल्यामुळे एकमेकांच्या घरी येणं जाणं असायचं. आता हे सुब्रमण्यम नेहमी टेलरच्या कामासाठी घराबाहेरच असायचा. त्याच्यामुळे तो शक्यतो सकाळी 8-9 वाजता घरातून जायचा तर संध्याकाळीच माघारी यायचा. मग ही
मीनाक्षी अम्मा 56 वर्षीय मीनाक्षी अम्मा ही घरात एकटीच असायची. आता तिच्या दोन्ही मुलींची लग्न झाली होती आणि तिला स्वतःला नातवंडेसुद्धा आली होती, म्हणजे त्यांच्या मुलींना सुद्धा मुलं झाली होती. आता ह्या मीनाक्षी अम्माचं एवढं वय होऊनसुद्धा तिची शारीरिक वासना मात्र कमी झालेली नव्हती. या वयात 56व्या वर्षीसुद्धा तिला आपण जे तारुण्यातल्या मुली करतात तशाप्रमाणे तिला बॉयफ्रेंड पाहिजे होता, प्रियकर पाहिजे होता आणि त्याच्याबरोबर तिला शारीरिक संबंध प्रस्थापित करून शरीराची भूक भागवायची होती. तर आता हे पुढं असंच यांच्यातलं प्रेम प्रकरण बरेच दिवस चालू राहिलं. जेव्हा पण हा तिचा नवरा सुब्रमण्यम दुकानात जायचा तेव्हा ती हिच्या प्रियकराला म्हणजे ह्या प्रदीपला बोलवायची आणि दोघे ते दिवसभर घरामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे. त्याच्याद्वारे दोघांची पण शारीरिक वासना थंड व्हायची. आता याच्यातली जे यांचं प्रेम प्रकरण चालू होतं याला बरेच दिवस म्हणजे 4 वर्षापूर्वी म्हणजे अगोदर यांच्या प्रेम प्रकरणाची कुजबूज हिच्या नवऱ्याला सुद्धा लागली होती. त्या नवऱ्याने सुद्धा दोघांना समन्स पण दिली होती आणि ज्याची जी बायको होती सुब्रमण्यमची मीनाक्षी अम्मा तिला सुद्धा त्याने चांगलं एके दिवशी ह्या गोष्टीवरून मारहाण पण केली होती. आता ह्या गोष्टीचं तिच्या मनावर एवढा परिणाम झाला की तिने एके दिवशी नवऱ्याचा आपल्या ज्या शारीरिक संबंधामध्ये आणि प्रेमसंबंधामध्ये अडचण ठरणाऱ्या नवऱ्याचा काटा काढायचा असा तिने पण केला. आता तिने हे जो घटना घडली त्याच्यामध्ये ती स्वतः तिचा प्रियकर प्रदीप आणि त्या प्रदीपचे 2 मित्र सिद्धेश आणि विश्वास हे सगळे सामील होते. या सगळ्यांनी मिळून सुब्रमण्यमचा काटा काढला. मग ज्या दिवशी त्यांनी प्लॅनिंग पण असं खतरनाक केलं होतं की पुढं तुम्हाला सांगतो. तर यांनी दोघांनी जेव्हा तो घरातून बाहेर पडला आणि संध्याकाळी 8 वाजता दुकान बंद करताना हे प्रदीप, विश्वास आणि सिद्धेश तिथं सुब्रमण्यम स्वामींच्या पाशी गेले आणि चला तुम्हाला आज जेवण चारतो आणि दारू पाजतो. मग आता असं म्हटल्यानंतर सुब्रमण्यमसुद्धा त्यांच्याबरोबर जायला तयार झाला. त्यांनी त्या दुकानापासून 24 किलोमीटर लांब असलेल्या साखरपटणा येथील जाता जाताच त्यांनी रस्त्यामध्ये दारू घेतली आणि साखरपटणा येथील थोड्या घनदाट जंगलामध्ये जाऊन ते दारू आणि पेत बसले. आता तिथं गेल्यानंतर त्यांच्यात वादावादी सुरू झाली आणि प्रदीपने सुब्रमण्यम स्वामीचा तिथे खून केला गळा आवळून. आता खून केल्यानंतर त्याच्या मृतदेहाचं करायचं काय म्हणून त्यांनी त्याचा मृतदेह अर्धवट अवस्थेत जाळला. आता तो काय पूर्ण जाळला नाही, पण तो मृतदेह जाळीसपर्यंत ते तिथंच थांबले आणि ते मृतदेहाचे जे तुकडे होते ते विविध भागात असे फेकून दिले. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा म्हणजे 1-2 दिवसानंतर ते भटक्या कुत्र्यांनी त्याचा वासाद्वारे शोध घेऊन त्याचे लचके तोडायला सुरुवात केली. आता याच्यामध्ये त्यांनी असं प्लॅनिंग केलं होतं की ह्या चौकशीत आढळलं ही जी त्यांची पत्नी होती, तिचं नाव होतं आपण मीनाक्षी अम्मा आणि 56 वर्ष वय होतं तिचं, ती स्वतः ह्या कटामध्ये सामील होती. तिने आणि प्रदीपने पोलिसांना डाऊट येऊ नये म्हणून एकमेकाच्या फोन करायचा नाही असं त्यांनी ठरवलं होतं. म्हणजे जे काय होईल ते संभाषण आपल्या दोघांमध्ये, म्हणजे पोलिसांनी त्यांच्यातला आता अगोदर जो तांत्रिक दुवा शोधायचा प्रयत्न केला मीनाक्षी जोपर्यंत गुन्हेगार सापडत नव्हते तोपर्यंत मीनाक्षी अम्माचे जे कॉल रेकॉर्ड्स त्याचे कोणाबरोबर जास्त बोलते किंवा चॅटिंग करते हिचंसुद्धा पोलिसांनी जे तांत्रिक बाबी शोधायचा प्रयत्न केला तर तिच्यामध्ये तिला प्रदीपबरोबर मागील 6 महिन्यापासून कोणत्याही प्रकारचे बोलणं न झालेलं दिसलं. मग त्यांनी दुसरा जो एक नंबर होता त्या नंबरवरती सातत्याने फोन करायची. तर तो नंबर होता प्रदीपच्या आईच्या नावावर. म्हणजे ती प्रदीप ह्या दोघांतील प्रेम प्रकरणाचा पोलिसांना किंवा समाजाला किंवा हिच्या नवऱ्याला सुद्धा डाऊट येऊ नये म्हणून, शंका येऊ नये म्हणून त्या प्रदीपने एक स्वतःचा मोबाईल नंबर आईच्या नावावर घेतला होता आणि ती दोघे त्या नंबरवर फोनवर बोलून एकमेकांशी ज्यांचं जे काय प्लॅनिंग ठरत होतं ते त्याबद्दल बोलत होती. म्हणजे पोलिसांना सुरुवातीला सुद्धा डाऊट आला की यांनी इतक्या प्रकारे खबरदारी घेऊन सुद्धा आणि वयाच्या 56व्या वर्षी आणि हा 33व्या वर्षाचा जो तरुण होता दोघांनी एकमेकांच्या शारीरिक वासनेसाठी कसा स्वतःच्या नवऱ्याला ज्याचं वय वर्ष 60 होतं, नातवंडे सुद्धा आली होती यांना आणि या वयातसुद्धा त्यांनी स्वतःच्या नवऱ्याचा खून केला. तर सांगायचा उद्देश असा की आपल्या म्हणतो की एक भारतीय समाजव्यवस्थेत कमीत कमी नातवंडे आल्यानंतर तरी आपला समाज हा रिटायर होतो, निवृत्त होतो
आणि शक्यतो समाजसेवकी किंवा दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष देतो. पण ह्या घटनेच्या माध्यमातून एक असं आहे की 56 वय हे काय शारीरिक संबंधांचं किंवा प्रेम प्रकरण करायचं वय नाही. जर तुम्हाला नातवंडे आली असतील, तुम्हाला जर सुना जावई आला असतील, तर तुम्ही हे अशा प्रकारचं समाजामध्ये मान खाली जाईल अशा प्रकारचं कृत्य करणं हे नेहमीच चुकीचं आहे. तर सांगायचा उद्देश असा की महिलांनी सुद्धा वयाचा समाजाचा भान ठेवून या अशा प्रकारचे कृत्यांपासून लांब राहिलं पाहिजे. तर ही घटना आवडल्यास आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.